नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेकमध्ये आपलं स्वागत आहे. क्लास 8 इंग्लिश 1.2 अँडोप्लेस अँड लायन या लेसनचा आपल्याला शब्दार्थ बघायचा आहे. काही महत्त्वाचे शब्दार्थ आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. हा पार्ट 1 आहे. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता, तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता, इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता, गुगलवर सुद्धा तुम्ही आम्हाला सर्च करू शकता आणि आमचे व्हिडिओ पाहू शकता. काही प्रश्न असेल, शंका असेल तर या ईमेल आयडीवर तुम्ही आम्हाला विचारू शकता. ट्विटरवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता, फेसबुक पेजला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता आणि आमच्या पेजला लाईक आणि शेअर करू शकता. चला तर सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, इथे काही आपल्याला शब्दार्थ दिले ते आपण इथे घेऊया वाचून. ॲगो, ॲगोचा अर्थ होतो पूर्वी किंवा आधी. ठीक आहे, एखादी गोष्ट पूर्वी केली असेल तर आपण त्याला ॲगो म्हणतो. ठीक आहे, म्हणजे ॲगो म्हणजे पूर्वी किंवा कधीतरी एकेकाळी. त्यानंतर आहे कर्टिशियस, म्हणजे त्याला आपण सभ्य किंवा पोलाईट, ठीक आहे, असा व्यक्ती. कर्टिशियस आहे म्हणजे पोलाईट आहे, सभ्य आहे, चांगला एखादा व्यक्ती असेल तर आपण कर्टिशियस म्हणू शकतो. त्यानंतर आहे वेल्दी, वेल्दी म्हणजे काय, रिच, त्याला आपण श्रीमंत असं म्हणतो. स्लेव, स्लेव म्हणजे काय, मॅन ऑन बाय अदर, म्हणजे एखाद्याने विकत घेतलेला आहे. मग विकत घेतला म्हणजे काय, तो त्याचा गुलाम झाला सोप्या भाषेमध्ये. म्हणजे स्लेव म्हणजे काय, तर गुलाम. फोर्स्ड, फोर्स म्हणजे काय आहे, कंपेल्ड, म्हणजे एखाद्याला फोर्स करणं काहीतरी करण्यासाठी, बळजबरी करणं काहीतरी काम करण्यासाठी. ठीक आहे, त्याला म्हणतात फोर्स किंवा कंपेल्ड. बाउंड म्हणजे काय, रेस्ट्रिक्टेड, म्हणजे काहीतरी बंधन त्याच्या समोर आहे. ठीक आहे, बंधन, त्याला आपण सोप्या भाषेमध्ये म्हणूया. विक म्हणजे काय, इव्हिल, दुष्ट. ठीक आहे. हर्टलेस म्हणजे काय, क्रुएल, निष्ठुर, निर्दयी. ठीक आहे. स्टार्व म्हणजे टू कीप विदाउट फूड, म्हणजे उपाशी ठेवणे. स्टार्व म्हणजे काय, उपाशी ठेवणे. त्यानंतर आहे बघा विप, टू हिट विथ द विप, म्हणजे चाबकाने फटकारे मारणे. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. एस्केप म्हणजे सुटका करणे. फ्रॉम क्लचेस म्हणजे तावडीतून, क्लचेस म्हणजे काय, तावडीतून. ठीक आहे. कोवर्ड म्हणजे भित्रा. रोम म्हणजे भटकणे. फ्ली म्हणजे पळ काढणे. ग्रॉल म्हणजे गुरगुरणे. पिटियसली म्हणजे दयाळू. कॉशियसली म्हणजे सावधगिरी. विम्प म्हणजे क्राय, पेनफुल, म्हणजे वेदनेने ओरडणे किंवा वेदने कणणे. वाउंडेड म्हणजे जखम होणे. सोअर म्हणजे हर्ट, म्हणजे दुखणे, एखादी जखम होणे किंवा दुखणे, सोअर म्हणजे. स्वेल म्हणजे काय, सुजणे. पियर्स म्हणजे काय, आत घुसणे, पियर्स म्हणतो त्याला आपण. थॉर्न म्हणजे काटा. डिस्ट्रेस म्हणजे दुःख किंवा वेदना. स्ट्रेच म्हणजे टू मूव्ह अहेड, म्हणजे पुढे सरकणे. इंटेन्शन म्हणजे हेतू किंवा उद्देश. ग्लेफली म्हणजे चपळाईने. लिक म्हणजे चाटणे. तर बघा मित्रांनो, हा होता भाग 1 आपण बघितलेला आहे. भाग 2 आपण लवकरच तुमच्यासाठी घेऊन येऊ. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार आणि आमच्या चॅनलला भेट देत राहा. क्लास 8 चे इंग्लिश व्हिडिओ पाहत राहा आणि असं आम्हाला सपोर्ट करत राहा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय. गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू.